आणि राज्यात नेमका किती उपयुक्त पाऊस झाल्यास पेरणी करावी लागेल। पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी या वर्षीच्या मान्सूनचं अगदी खरीपाच्या पेरणीपर्यंत वेळापत्रकच त्यांनी जाहीर केलंय। संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सरकारकडून महाराष्ट्रातील मान्सून पावसाचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे। या मान्सूनमध्ये 8 जिल्ह्यात पावसाचा धोका दिलासा दिलेला आहे। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आलेली आहे। 2025च्या मान्सूनचे अंगीकृत वेळापत्रक आता जाहीर केलेले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस समाधानकारक पडत असतील आणि कोणत्या पाऊस धोका देणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पावसाचा धोका देणार आहे, तुम्ही बाजरीची पेरणी कधी करावी जेणेकरून चांगले उत्पादन निघून याची नेमणूक तारीख कोणती आहे, सर्व अभ्यास करून आता शासनाकडून अंगीकृत या 2025च्या मान्सूनचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही मान्सून पावसाचं वाट बघत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, मान्सूनच्या पावसाचं सर्व पेरणीवर अवलंबून असते। बाजरी असेल, मटकी असेल, इतर पिके असतील तर सर्व या पिकांपासून मान्सून पावसावर सर्व काही अवलंबून असते, असं शासनाकडून अंगीकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आलं आहे की तुम्ही बाजरी पेरणी कधी करावी, तसेच फिक्स कोणत्या तारखेला मान्सूनचा पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार नाही हे सर्व सांगितलेलं आहे। जिल्ह्यांमध्ये सरासरी किती पाऊस पडेल, यामध्ये असे पण काही जिल्ह्यांमध्ये नसणार पण पाऊस आहे, काही जिल्ह्यांमध्ये धोकादायक म्हणजेच पाऊसच पडणार नाही त्याचे वेळापत्रक म्हणले आहे। त्या सध्याला जर बघायला गेलं तर हिंदी महासागरात एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे। हिंदी महासागरात एक असा बदल घडलेला आहे की ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसावर परिणाम होणार असल्याचे पंजाबराव डक यांनी सांगितलेलं आहे, भारतीय हवामान खात्याकडून सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंतेचे निर्माण झालेलं आहे। सर्व शेतकऱ्यांना 2025 मध्ये मान्सूनचा पावसावर अवलंबून असतात। जर पाऊस पडला नाही तर शेतकरी पिकाचे काही होईल, परंतु आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांना या मान्सूनचा पावसाचा मोठा दिलासा मिळणार आहे अशाची मोठी माहिती समोर आलेली आहे। तसेच यामध्ये 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा धोका असल्याचे देखील सांगितलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंतेचं निर्माण झालेलं आहे, या 10 ते 12 जिल्ह्यांमधील आमचा जिल्हा असेल की नाही। मान्सून नंतर या पेरणीची सुरुवात करावी लागते, तर त्या पिकाची सुरुवात कधी करावी याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे आणि या वेळापत्रक सुद्धा सांगणार आहे। आलंय तर ते वेळापत्रक या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। नवीन वेळापत्रकानुसार मान्सूनचा पाऊस हा एकदम चांगल्या रीतीने पडणार आहे 12 ते 10 जिल्ह्यांमध्ये। आता तर त्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस हा एकदम कमी स्वरूपाचा पडणार अशी माहिती समोर आलेली आहे। मग ते 10 ते 12 जिल्हे कोणते आहेत सुद्धा ती मी सांगणार आहे। आता यामध्ये फक्त सर्व जिल्ह्यांची नावे सांगणार आहेत। चला तर बघूया जिल्ह्यांची नावे। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, गडचिरोली, अहमदनगर, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, नाशिक या सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा अंदाज कमी वर्तवण्यात आलेला आहे, म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस पडणार नाही। अशा परिस्थितीनुसार सरासरी जेवढं इतकं जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे तेवढा या जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अशी मोठी बातमी समोरच आलेली आहे। त्यानंतर शेतकऱ्याच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे नेमकं मान्सूनचा पाऊस कधी पडणार, आम्ही शेतकरी मित्रांची पेरणी कधी करावी, तर याची सुद्धा तारीख या वेळापत्रकामध्ये सांगितलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, दीर्घ श्रेणीचा अंदाज नसाल तर तुम्ही हवामान खात्याच्या अंगीकृत सूचनेनुसार संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी पावसाचा 8 जून ते 15 जून या दरम्यान मान्सून पावसाची सुरुवात होईल आणि पाऊस सामान्यपेक्षा जास्त 104
चांगल्या रीतीने पडला अशक्य असावे. पिकासाठी पेरणीला साधनासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यावर सुरुवात करावी. शेतीस परंतु पावसाची नोंद आणि जमिनीची ओलावा यावर अवलंबून वेळ बदलू शकते. पुढील जुलै-ऑगस्ट पावसाची अशक्यता म्हणजे शक्यता अधिक असल्याने लवकरच पेरणी करणे चांगले. विशेषतः कमी कालावधी पावसाचे प्रमाण 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर आणि जमिनीतील पुरेसा ओलावा झाल्यावर पेरणी करणे योग्य असते. जमिनीतील ओलावा तपासणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलावा पुरेसा नसेल तर पेरणी करणे टाळावे. हवामान अंदाज पाहून पेरणीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. जर पावसाची शक्यता कमी असेल तर पेरणी करणे टाळावे. पिकाचा प्रकार: काही पीक लवकर पेरल्यास चांगले वाढ करतात, तर काही पिकांसाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे पेरणीचा वेळ निश्चित करावा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.